नमस्कार, मी रितू. मी आज अशा ठिकाणी आली आहे जिथे कलेचा संगम हा थेट निसर्गाशी होतो. सकाळी सकाळीच बुलढाण्यावरून अजिंठा बसने प्रवास करत मी थेट पोहोचली अजिंठ्यामध्ये. अजिंठ्याच्या परिसरामध्ये आल्यावर समजलं की लेण्यांपर्यंत थेट प्रायव्हेट वाहनाने जाता येत नाही. त्याकरिता तिथे शटल बस आहे. मग काय, घेतलं शटल बसचं तिकीट आणि 10 मिनिटात पोहोचली लेण्यांच्या मुख्य दरवाजाजवळ. इथे आल्यावर सर्वात आधी एंट्री तिकीट काढलं आणि मग आत आले. भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळख असणारी अजिंठा लेणी पाघूर नदीच्या काठावर बसलेली आहे. अजिंठा लेणीस 1983 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलं. अजिंठा लेणीत एकूण 30 लेण्या आहेत. त्यामधील 30 नंबरची लेणी ही अर्धवट बनवलेली आहे, म्हणून 29 लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये 4 चैत्यगृह म्हणजेच प्रार्थना सभागृह आणि 25 विहार म्हणजेच भिक्षूंचे निवासस्थान आहेत. अजिंठा लेणीतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे भिंतीचित्र. कारण येथे गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतचा सर्व प्रवास सांगणारी खूप सुंदर अशी भिंतीचित्र आहेत. अजूनही या चित्रातील रंगसंगती, तपशील आणि भावनांची अभिव्यक्ती अविश्वसनीय वाटते. तसेच इथे गौतम बुद्धांच्या दगडात कोरलेल्या वेगवेगळ्या भावमुद्रा आपल्याला बघायला मिळतात. लेण्यांचा आकार हा आकाशातून बघितला तर घोड्याच्या पायाच्या नालासारखा दिसतो, म्हणजेच नालाकृती आकार आहे. या सर्व लेण्या बघण्याकरता साधारणतः 2-2.5 तास लागतात. आणि तुम्ही जर इथे येण्याचं प्लॅनिंग करत असाल तर सोमवारच्या दिवशी इथे येऊ नका, कारण की सोमवारी लेण्या बंद असतात. इतर दिवशी या पाहता येतात. तसेच जर सार्वजनिक सुट्ट्या असतील तर त्या दिवशी सुद्धा इथे येऊ नका, कारण की लेण्या बंद असतात. आणि लेण्या बघण्याचा वेळ हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा होता माझा अजिंठा लेणीचा प्रवास. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणासह.